या ग्रंथाची सुरुवात आप्पासाहेब भोगर यांच्या हस्ते पूजा होऊन नारळ घेऊन या ग्रंथाला सुरुवात होणार आहे. भोजनात काढूया ग्रंथ देवता विद्या पारंग्य नमस्ते महागणपती देवता पार्वती सुंदर सुंदर ब्रह्मनामा हरिपुत्र अक्षरा हरि नाम गुणाक्षरा नंदानी श्री महागणपती देवता नमः हरिपुत्र सांगेश्वरा अक्षरा नंदानी आवामहि नमस्कार नमस्कार करा महा नायका देवता नमस्कार या ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी शाळांप्रमाणे यावर्षी आपल्या राजगावामध्ये मारुती मंदिरामध्ये या वेळेस भक्ती हा विषय ग्रंथ या वेळेस चालू केलेला आहे. हा ग्रंथ आपल्या सुरुवात आहे. सर्वांनी हा ग्रंथ ऐकावा आणि ग्रंथाचा आपण पारायण सार्थक करावे. या ग्रंथामध्ये आतापर्यंत फार पूर्वीपासून त्या मारुतीच्या मंदिरामध्ये 150 वर्षापासून आर्थिक अभ्यासपर्यंत वाचन आपल्या मारुतीमध्ये केलं आहे. आतापर्यंत आपल्या ग्रंथामध्ये म्हणजे नावलाल ग्रंथ, मल्हारी मार्तंड, केदार विजय, योगेश्वर प्रसाद, एकनाथ भागवत, दासोह आणि भक्ती होते. आतापर्यंत आपले सर्व ग्रंथ जय गुरु महादेव पाटील प्रकाश त्या सर्वांनी आपल्याला महिनाभर वाचन करावं आणि या ग्रंथाची समाप्ती काल करावी एवढे बोलून या ग्रंथाला
सुरुवात होणार उपरा पंडिता श्री ज्ञानेश्वर श्री गणेशाय नमः। निरसला भवभ्रम आपले नामे देऊनी प्रेम भवबंधनाय निरसले। आता नमो महाकवी व्यास वाल्मीकि मुनी भार्गवी शुक नारद उष्णा कवी जैमिनी आदि ना मिले। आता नमो संत सज्जना जय हरिषी आवृत्ती शिवागुणा कलियुगी अवतार धरुणा जानी उड ज्ञान सिद्धी बाबा तुम्ही समस जीवी गुरुबली गुरी मान्यता कृत्य साहित्य श्रीमंत करिदादे जीवी डोळशास्त्रा कृपाधन अंदाशी हिंदवी तीर्थाटन देवी तुम्ही आपले कृपा दाने करून सत्यवचने करावी। मंदमते मी अज्ञान मी नाही केले काव्य पठन नाही पाहिले ग्रंथ पुराण गिरीवर भाषण निपे परंतु येते एक आशे परी भक्त चरित्रे आवडती हरी आयशे बोलता पुराणी भविष्यता पुराणी म्हणून विद्वासा चित्तेश्वरी म्हणून विद्वा चित्तेश्वरी मना मुद्रा प्रेती असे भक्तजने आवडते ज्याच्या हरीचे वडिता गुणा शेषाचा जीवा चिरलाला केले अंध अंतुणांगाचे ब्रह्मा इंद्र आणि हर हे नेती जयाचा पार तेथे मी काय पामर गुण वर्णो तयाचे बालके अर्धाट घेता आल दिन दयाळ आल माझे पूर्वरकी बैसावे पित्याच्या मांडीवर ऐशी इच्छिता बाळ गुरु आदळपती निरंतर स्थापिला जैसा हरिवे की दुग्ध मागता वाटीवर उपमृत्यूची दिला शिरसागर तैसाही जिनत उधार आल माझी पूर्वरकी पृथ्वीच्या द्वारी जे भक्त उतरले पृथ्वीवरी जेने कलियुगामाई नेने मे काय चातुरा उत्पत्ती नवे बहुकृता अध्यामा ग्रंथी नेने संस्कृतवाणी निश्चिती रुक्मिणी जानसे मागे संत वरधानी एकनाथ बोलती रामायणी तैसे माझी प्रसाद बोलणे वर्धवाणी नसे की नामदेव मुक्तेश्वराणी मारुती वनिता चक्रपाणी तैसे माझे प्रसाद बोलणे वरदानी झाले की बोला पुंडलिका पंढरीनाथ भगवान की जय। चालूच केलं मगाशी मी तो असंच केलं होतो नाही हे गेलं रे आता नुसतं करायचं ड्रोन आहे ड्रोन तुम्हाला सांगायचं नाही आम्ही मुखवात नाही मला कमी पडलं का 20 पीस देता है ठीक है बंद कर घे बघ तुला पार्टी जाईल नाही बंद कर इथवर यायचं माझी सोपं नाही या बाय सोपं नाही नाही कधी हो का
वाचल्यासारखं झालं हातात घेतली पण वाचल्यासारखं झालं बोला पुंडलिकावरनाथ भगवान की जय. आपल्याला पण नाही, आपण नाही काही बसलो नाही, खरंच नाही काका बसलो. वाचायच काय अक्षर नाहीत फुटत आपल्याला काय. बबले बस 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 तैसी माझी प्रसाद बोलणे वरदवाणी नसे की बोधराज रामदासांनी गीती आळविला कैवल्यदानी. तैसी माझी प्रसाद बोलणे वरदवाणी नसे की गणेश केशव स्वामी साळ्या रसाळ प्रसिद्ध जनी कबीर बोलिले हिंदुस्थानी देश भाषा आपली. ऐशे संत प्रेमला जनी होते अति ज्ञानी नवस करणे अद्भुत. ऐसे संत प्रेमळ जनी ज्यांचे ग्रंथ ऐकता श्रावणी अज्ञानी होती अति ज्ञानी नवल करणी अद्भुत. आता या ठिकाणी लेखक काय म्हणतात, या ग्रंथाचे लेखक आहेत मायकटी. मायकटी ग्रंथकार काय म्हणतात, ज्याने हा ग्रंथ तयार केला तो हा नाम सोडला. आपल्या पांडुरंगाचं महात्म्य, संतांचा महिमा जेवढे ग्रंथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, हा पांडुरंगाजवळ आहे, तो संतन कथा या ग्रंथामध्ये आहे. हा ग्रंथ अद्भुत आहे, सर्वांना माहिती व्हावा, सर्वांना कळावा आणि सर्वांना आनंदी लोकांना, चांगल्या लोकांना, सर्वांना माहिती असणारा ग्रंथ म्हणजे हा भक्तिविजय ग्रंथ. ह्या ग्रंथ लेखक म्हणतात मी सांगतो पुढे ऐका म्हणतात. रेडी या मुखे प्रतिष्ठानी वेद बोलविले. ज्ञानेश्वराने ऐसे संत द्याळ गुणी ग्रंथारंभे नमिले. जैसे गंगेत मिसळता समरस जान उहोळाशी आले पवित्रपण आखी लोह परिपोषणा श्रीमंता. ही राजपुत्राचे वनिता यथाचा मानसी प्रदान टीव्ही भक्त चरित्र वनिता गान संचालना नागरी पुराणा प्रसिद्ध नदिका संसार परिशिंदे कामे मानसा ये कर्तव्य सायसी कसिता दरिद्रा प्रदान वादी. प्रसिद्धा शास्त्रांग यमना तेने आपले गुणे करुणा ग्रंथाची पावला. आता नमो माता पुरा ज्याचा नद्य तत्वता लाजला तुला निजनागे. आमचे पुरेचे दैवता गोपे पक्षी रखवे कांत त्याची नमिता बोध समुद्रा पुत्र निर्धार. जैसे समुद्राचे करिता पूजन सकळ सरितांचे संतुष्ट मन की निशापतीचे घेता दर्शन सकळ उडुगणे दिसती वे की पृथ्वी प्रदक्षिणा करी. आपल्या बघा हे सुरुवात केली की जे देश आहे ना ते थांबायचं, एवढं वाचेल. पुन्हा काय करायचं, ह्या रेषेवर इथं थांबायचं, पुन्हा इथं थांबायचं, ही रेष संपली इथं थांबायचं. म्हणजे चार वर येतात. इथून सुरुवात करायची, चौथ्यापर्यंत थांबवायचं. त्या अकराचा आला का बंद करायचं. बरं का, आता इथं सुरुवात झाली. जैसे असं बसून करायचं.
जैसे समुद्राचे करिता पूजन थांबायचं हे थांबायचं म्हणजे सकल सरिताचे संतुष्ट मन थांबायचं की निशापतीचे घेता दर्शन सकल उद्बोधान दिसते पाहिजे संपूर्ण आपला बोट ठेवायचं म्हणजे पुढचा माणसं कळतो वाचत जैसे समुद्राचे करीत पूजन निशापतींचे घेता दर्शन सकळ उद्दुगणे दिसती पै पांडुरंग दैवत सकळ सुरवर होती तृप्त तो देवादिदेव पंढरीनाथ आधार समस्त तयारी आता इथून सुरुवात करायची किती 35 नंबर आहे किती 36 कुठे आहे 35 कुठे आहे इथून आता बरं का हां इथे बोट ठेव इथे बोट ठेव सुरुवात कर तो बुद्धीचा दाता चक्र पाणी जैसी वदविल कवित्ववाणी ती सादर होऊनी संत सज्जनी परिसावी निज प्रेमे असं उचलून जाईल हा पूर्वात हां 36 नंबर इथे बोट ठेव बघ जायचं एवढं असं बोट ठेवायचं मनाला निज बुद्धीने वरी आपले मतीने रचिला ग्रंथ तरी तैसे नवे जी न स्वीत विकत द्राक्ष टाकुनी दरी दररोज पळे गळा घालती धनादासी नावडे ज्ञान निरोगबासी नावडे सप्तपाचरण तया नायासी नावडे प्रजाजन ज्ञानदे राहिला एखादा मनुष्य सावकार आहे पैसा भरपूर आहे त्याला धनाची आवड होणार पैशाची आवड होणार कष्टाची आवड होणार त्याला पैसा कसा कमवावा पैसे कसे साठवायची आवड नसते देवाची आवड नसते मग तो आवड कसं करणार ज्याला माणसाला जग त्याची आवड आहे त्याला आवड काय करणार आहे जो एक गावचा राजा आहे आणि त्या राजाला माणसं काय आवडती प्रजाजन आहे प्रजा कशी आवडेल तशी याप्रमाणे ज्याला ग्रंथाची गोडी नाही त्याला काही समजत नाही अशा माणसाला काय बोललं पाहिजे असं ग्रंथकार म्हणतात फुला स्त्रिया होते दासी कन्या विकती आविनशी आविद मारुती गायीशी कधी राजा प्रगटला आणि या कलियुग सुरू झालं आणि या कलियुगामध्ये काय होणार माणूस माणसाला मारायला उठणार घरामध्ये भाऊ बहीण सासू सासरा अशी सगळे कुटुंब एका ठिकाणी राहणारी माणसं आता आपल्याला पाहायला मिळत नाही आणि माणसाला कंटाळली मिली म्हणून भगवंत म्हणतात की या ठिकाणी काय तुम्हाला सांगितलं आहे की कलियुग झाला आहे आणि या कलियुगामध्ये तुम्हाला संत सज्जनाचा भगवंताचा आळस होईल देवाची गोडी लागणार नाही भक्तीची आवड होणार नाही आणि भक्ती कशी करायची तुम्हाला समजणार नाही मग भक्ती कशी करायची तुम्हाला कोण सांगणार ग्रंथकार सांगतात तुम्हाला माहिती कुठे मिळेल या ग्रंथामध्ये मिळेल ग्रंथात सर्वांचा पाया कोणी रचला तर आपल्याला लेखकाने रचला या ग्रंथाचा मूळ आधार कोण तर मायकरी ग्रंथ म्हणतात आधार आहे म्हणजे या ग्रंथाच्या आधारित आपण पुढे काय होईल याकडे सांगतात पाशरे पाषाण भुवनी देवा पाशरे तयाशी आवित्या घोर देवले तीर्थे करुणी पैशवले घोर पडले कलियुगे आणि या कलियुगामध्ये काय होणार भगवान घाबरून गेले देव घाबरला कुणाला कलीला
कशामुळे घाबरत देव कलीला की कलियुग सुरू झालं, आता माणसं बिघडणार, देवाचं माणसं जातो सापडणार, भक्ती कमी होणार आणि आपण देवापाशी कसं पोहोचणार. म्हणून देवाला वाटलं आपल्याला प्रत्यक्ष देवाचा अवतार संपवावा आणि आपण काय करावं, दगडामध्ये जाऊन बसावं. सगळे देवत सगळे भगवंत दगडामध्ये उत्पन्न झाले. मला दगडरूपी भगवंत आहे, तो बोलतो का दगडाला? नाही बोलत. कशावर दगडामध्ये भगवंताला आपला की कलियुग सुरू झालं आणि या कलियुगामध्ये कधी झाला लोक देव घाबरले दगडामध्ये जाऊन बसले. मग त्या दगडाला कोण विचारणार, कोण बोलणार, देवाशी कोण बोलणार. आणि म्हणून त्या कलीने ठरवलं की जिथं भगवंत संपला तिथं कलीचं राज्य सुरू झालं नाही. आशापुढे पाप नाही, सत्यापुढे बृहत नाही, कलीने सत्य लपुले अवघेही दोष. ज्या भगवंताची सत्ता आहे, ज्या गावचा मार्ग आहे, त्यांनी सत्ता भरपूर केली, भरपूर जप केला, भरपूर तप केला, भरपूर ज्ञान केलं, त्यांनी सत्ता लपवायची, खरं लपवायचं आणि खोटं काय करायचं. ज्या भगवंताच्या मंदिरामध्ये ग्रंथ चालू आहे, ऐकलं नाही ऐकतात, परंतु तसं लक्ष कधीला काय केलं, वेदून बाजूला काढलं, मन विचलित केलं आणि मंदिरात जाऊन नीट बसत नाही. आळस येणार, झोप येणार, जांभली येणार, ग्रंथ ऐकायला नको वाटणार. हा कशामुळे होते, कलीमुळे होते. कधी ग्रंथ ऐकून येत नाही, कधी बसून येत नाही, कधी काय ऐकू येत नाही, काय करू देत नाही. अशा कलीला भगवंत म्हणतात, जिथं माझा भक्त असेल, जिथं माझा भक्त असेल तू जाऊ नकोस. जिथं मंदिर असेल तिथे कलीचा प्रवेश नाही. तिथे भगवंताचं नाव आहे, तुळशी वृंदावन आहे, तिथे पांडुरंगाची गळ्यामध्ये माळ आहे, भगवंताची पूजा आहे. अशा ठिकाणी कलियुगामध्ये कली नाही, तिथे भक्ती नाही, तिथे श्रद्धा नाही, तिथे ज्ञान नाही, तिथे तुळशी वृंदावन नाही, भगवंत शरण नाही. अशा ठिकाणी कलीचं राज्य आहे असं सांगितलं. जय श्री रजनी प्रगट हातान विशाची मूर्ती मसनात्न करी पुरुष देखणी प्राप्त दिन दुःख सैन की गुरु शोभताची की तारुण्य दशा यताची पूर्ण देहांता विस्तारे. ग्रंथकार काय म्हणतात, आपला एखादा आर्य मनुष्य आहे, आर्य मनुष्याला शिकवावं, एखाद्या माहित कसं ज्ञान द्यावं आणि ज्ञान दिल्यानंतर बुद्धी प्राप्त होते. ज्ञान दिल्यानंतर ज्ञान वाढतं, कमी होत नाही. गुरु काय म्हणतात, त्याला माहिती शिकवा, प्रजा शिकवा, प्रजा मोठी करा, प्रजा ज्ञान धर्म प्राप्त करा. आणि मग एखाद्या माणसाला चालून आलं, काय तरुण आहे, तरुणीश आहे, काय गर्व होतो, मी सुंदर आहे, मी किती मोठा आहे, माझ्यासारखा मी देखना, माझ्यासारखा मीच मोठा, माझ्याशिवाय जगात काही चालतच नाही. शरीराला गर्व होतो, तारुण्याला गर्व होतो आणि तारुण्या एका क्षणामध्ये नाहीच होतं. वय वाढलं की तारुण्य आपलं काही होतं. वयाचं नाव तेच, माणूस तेच, शरीर तेच, पण आयुष्य मात्र आपल्याला खायला होतं. नरदेह आहे आणि त्या नरदेहामध्ये प्रत्येकाला आपल्या त्या अवस्थेमध्ये जावं लागतं. तरुण असला की संसारामध्ये दुःख सुख भोगावं लागतं आणि म्हातारपणामध्ये आपल्याला गळ्यामध्ये मुलं सुना आपल्या त्रास देतात, देवाचं नाव ऐकायला येत नाही, भक्ती होत नाही, शरीर साथ देत नाही. अशा वेळेला तुम्ही काय करावं की भगवंताचं नाव घ्यावं आणि भगवंताचं नाव घेतल्याशिवाय या गरीबावर नाथरी तुटील घेता सवेशी निंदा प्रगटे आपेशी कली उद्भता दुरी पैशी प्रकट झाली अपार. बद्रिकाश्रमी ऋषी गेले, इतर ब्राह्मणाची आचार सांगले, ऐशी होताची एक वेळे पृथ्वी झाला यावरी. हळूहळू कलीने आपलं राज्य धारण केलं आणि कलियुगामध्ये इथं देवपूजा आहे, इथं पुजारी आहे, इथे भक्ती आहे. तिथे म्हणतात कलीने सांगितलं उलट चक्र प्रविष्ट केलं. काय ऐकायचं, ऐकून काय ज्ञान प्राप्त होणार आहे का?
ग्रंथ ऐकून चालू झालंय का? मग आपण का ग्रंथ ऐकावा? अरे बाबा ग्रंथ ऐकल्यावर काय प्राप्त होतं की बुद्धी चांगली राहते, मनातले विचार निघून जातो, मनामध्ये असणारा मन निघून जातो, भगवंत पवित्र आहे आणि पवित्राचं आपण गुणगान ऐकल्याबरोबर भगवंताचं ज्ञान ऐकल्याबरोबर आपल्या जीवनामध्ये बदल होतो. दाबरी वैकुंठाची हरी निज भक्ताचे विचार करे, आत्मोद पाप महिवरी मृत्यू लोकाय जाणे. पण या कलियुगामध्ये भगवंताने पाहिजे काय? पाहिजे भगवंताने की कलियुग सुरू झाला आणि या कलियुगात जास्त मिळाले आणि पुण्य कमी झालं. पाप एवढं वाढलं की भलतंच वाढलं, पापाची संख्या जास्त वाढल्यामुळे देव घाबरले. आता देव कुठे आहे? दगडामध्ये. बोलतात का? नाही बोलत. मग पापाचं संरक्षण, पाप घालवायचं आहे, मग काय करावं लागल? लोकांना भक्तीचा मार्ग शिकवावा लागल, साधू संतांची भेट घ्यावं लागेल, संतांची भेट घ्यावं लागल, भक्ती करावं लागल. यामध्ये आपण सांगितलेलं आहे. आयशावरी काय केजे विचार, आयशा प्रिता चिंता प्रिय तवागे भक्त सोडले करा सर्व कोबे राहिले. मग म्हणते ऋषिकेशी काही आज्ञा करावी आम्हाशी, श्री सागरात कल्याशी निज भक्ताई बोलत आम्ही मागे अवतार घेवला, दुष्ट देत दाखवली निर्वळ केले सर्व धरणी, आता भूत अवतार धरू बैसलो. यावेळी तुम्ही सकल का अवतार घेऊन मृत्यू नका, माझी स्थाने अवतार घेतले महाक्षेत्रे पुराणे. या ग्रंथकारा काय म्हणतात? भगवंताने कलियुगामध्ये कलीचा नाश करावा आणि भक्तांचं रक्षण करावं म्हणून अवतार घेतलाय. किती लोकांनी मृत्यू लोकांमध्ये अवतार घेतला आणि कशासाठी अवतार घेतला? देवाने भक्तांचा संरक्षण करावं, रंजने गाजऱ्यांचं रक्षण करावं, धर्माचं रक्षण करावं आणि वाईट लोकांचा नाश करावा. यासाठी भगवंताने या मृत्यू लोकांवर अवतार घेतलेला आहे. पंढरी क्षेत्रात दिंडीक भरला, कथा लागले. पंढरी क्षेत्रात दिंडी भरला, येथे उपले अवतार धरून, दक्षिणा दिशेचे सर्व जन माझे भक्ते लावावे. आता भगवंत काय म्हणतात? अरे दक्षिण बाजूला महाराष्ट्रामध्ये पंढरपूर काशी, पंढरपूरला काशी, आणि त्या काशीला भगवंताचं नाव सांगा, पांडुरंगाचं नाव सांगा. दक्षिण बाजूला कोण आहे? पांडुरंग आहे असं कोण सांगतात? भगवंत सांगतात स्वप्नामध्ये सर्वांचा. अरे बाबांनो, कलियुगला झोपू नका आणि आपलं शरीर चांगलं पाहिजे असेल, दष्टपुष्ट पाहिजे असेल, देवाचं नाव पाहिजे असेल, आयुष्य पाहिजे असेल, चांगलं पाहिजे असेल तर पंढरपूरची वारी करा, तुळशीची माळ घाला आणि भगवंताचं नाव पंढरपूरच्या पांडुरंगाचे बसव मुखामध्ये घ्या. मथुरा गोकुळ वृंदावना तेथे आगुने अवतार धरुला, माझे भक्तीचे अवघे जन उपदेश करून लावावे. माईक माईक आता बुद्ध अवतार धरला, मगाची निवांत राहिलं जाणं, तुम्हावाची माझे कृष्णा त्यांना श्रवणा करणी. तुम्हाला गेवी झालो सगुणा, एरवी मजा पुसते कोणा, भक्ता वाचुनी मजा कारणे, कोणा जीवन काय दिसेना. आयशा बोलता कमळ हवर, भक्त करणी जय जयकार, म्हणती तुझा दिल जरा ईश्वरा, पडले साचार आत्माशी. सूर्यापाशी जैसे किरण, मुक्ती श्रावे सुवर्ण, जैसे आम्ही. श्री हरी की जीवनापासून वृक्ष दान, की आकाशी असे ताराधन, तसे आम्ही भक्तजन उजरी संपन्न श्री हरी.
संतोपासून पट झालं की दीपापासून प्रभाजन तैसे आम्ही भक्तजन तुझं वाचून पावना श्री हरी जीवनापासून जळले जाण की मुळापासून मकरंदा पूर्ण तैसे आम्ही भक्तजन तुझे थोर दिसत असे सुवर्णापासून जैसे कल्पना आकाशापासून गे पावन तैसे आम्ही पावा दोन्ही मधुर बोलिला परी वाजला वेळी वाजला तैसा कृष्णावतरी करविला आमचे हाते प्रताप तुझ्या इच्छेने सकलिक कोटीचा ज्ञानी ब्रह्मादिक अनंत ब्रह्मांडी देख धाडसावधी सोयीचे आता माझ्याचार्यजी आज्ञा करी क्षेत्रामुळे अवतार घेऊन या स्त्री आता या कलियुगामध्ये मीटिंग बसली 33 कोटी देवांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगामध्ये सर्व बसले बाबांनो आता कलियुग सुरू झालं आणि या कलियुगामध्ये आपण आता कोणता देवाचा पृथ्वीवर आपण अवतार घ्यायचा आहे देव कुठे लपलेला आहे देव कुठे बसलेला आहे तर आपण शोधायचं आहे आणि कुणाच्या रूपामध्ये कुणाच्या वंशामध्ये कुणाच्या घरामध्ये कसं जायचं आणि कसं बसायचं हे आपण त्या मृत्यू लोकांमध्ये भगवंतांनी ठरवलं आणि भगवंताने गाव निवडलं कुठलं म्हणाल तर पंढरपूर गाव निवडलं 33 कोटी देव सगळे पंढरपूरला आले आणि पंढरपूरमध्ये येऊन काय केलं सभा घेतली आणि आपण सगळे देवता पंढरपूरच्या मूर्ती रूपानं प्रत्येकाने अवतार घ्यायचा पंढरपूरचा पांडुरंगाने अवतार विष्णूचा अवतार पांडुरंगाचा अवतार नामदेवाचा अवतार तुकारामाचा अवतार माऊलीचा अवतार सर्व आमचा अवतार घ्यायचा असं मीटिंगला त्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये झालेले रामकृष्णादी अवतार घेऊन जे चरित्र दिले तुम्हाला गुणे ती जनाशया श्रवणी सर्वत्वा बारावी कलियुगा आहे तारक ऐसे सांग रमणा नायक उद्वासी देवेनी या कलियुगामध्ये एकच नाव आहे त्या नावाला कोण पांडुरंग म्हणतात कोण केशव म्हणतात कोण विठ्ठल म्हणतात कोण दीनदयाळ म्हणतात कोण माऊली म्हणतात ज्याला कोण राम म्हणतात कोण कृष्ण म्हणतात रामकृष्ण हरी म्हणतात पण ज्याला ज्याला पांडुरंग भेटेल ज्याला ज्याला नाव घेतलं त्या त्या नावाप्रमाणे पांडुरंग पंढरपूरला उभा आहे शुकाशी सांगे ऋषिकेशी त्या अवतारे आदिवदोषी आबोदेशा जन्म तुळशी विद्वषाय देवीला निमित्त मात्र जाऊन येतेत होई माझा कबीर भक्त नाम महिमाती अद्भुत प्रकट त्वरिताय करावा या कलियुग युगामध्ये पहिल्यांदा काय तयार करावं भगवंत म्हणतात या कलियुगामध्ये फक्त कुबेर नावाचा धन म्हणजे पैसा तयार करा पैसा असल्याशिवाय माणूस सावध होत नाही पैशाशिवाय या जनतेमध्ये काय चालत नाही माणसाला माणुसकी समजायला असेल तर पैसा पाहिजे पैशाशिवाय आपल्याला माणूस कळत नाही आणि पैसा आपल्या जवळ नसेल तर माणसाची किंमत कळत नाही माणुसकी संपलेला आहे आणि माणसामध्ये देव संपलेला आहे आणि माणसामध्ये धर्म संपलेला आहे धर्म कशात लपला पैशामध्ये लपला म्हणून भगवंताने पहिल्यांदा अवतार कोणाचा केला तर कुबेर म्हणजे धन म्हणजे लक्ष्मीचा अवतार या पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पहिल्यांदा कोण आला असेल तर पैसा म्हणजे कुबेर धन दौलत अर्पण केली तुला पांडुरंगाला भगवंताने केलेला बघा मग वाल्मिकाशी म्हणे जगनिवास तू ब्राह्मण तुळशीदास निज प्रेमाती विशेष दाखवी जनास कलियुगे या कलियुगामध्ये पुन्हा अवतार घेतला
की बाबा या कलियुगामध्ये माणसाच्या रूपात जायचं, मग तू वाल्मिक हो, एखाद्या साहेब तू तुळशीदास हो, आणि काय ले आणि ग्रंथ ले. कुठला ग्रंथ ले? भक्ती विजय ग्रंथ ले. भक्ती कशी करावी, देवापाशी कसं पोचवावं, आणि देवाचं नाव कसं घ्यावं, आणि मंदिरामध्ये कसं जावं, मंदिरामध्ये कोणत्या वेळेमध्ये देवाचं दर्शन घ्यावं, आणि भगवंताचं दर्शन कोणत्या मंदिरामध्ये आपल्याला प्राप्त होईल. भगवंत कुठं आहे हे कसं ओळखणार, भगवंताची ओळखण्याची खूण कशी आहे हे आपल्याला पाहण्यासाठी आपल्याला ग्रंथकार सांगतात. शतकोटी रामायण तू भविष्य बोलली पुरातना, तोची महिमा पारकृत करून लावी जन भक्तीशी. मग तेव्हा सांगितलं हे वाल्मिका, हे एकनाथी भागवत, तुळशीदास रामायण सर्वांनी काय करा, हा संस्कृत ग्रंथ आहे, तो लोकांना ज्ञान शिकवा, भक्ती कशी करावी शिकवा, भगवंताचं नाव कसं घ्यावं शिकवा. भगवंताचं नाव कुणी घ्यावं, सगळ्यांनी घ्यावं, कसं नाव घ्यावं ही शिकवा. आणि शिकवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ही भक्ती आपल्याला करावं लागणार आहे. तुम्ही पुढे व्हावे सत्वरे, मी मागवणे येतो त्वरे, ज्ञानेस्वरूपी निर्धारी अर्थ गीतेचा सांगेन. आता पुढे अवतार कुणाचा, माऊलींचा अवतार, ज्ञानेश्वराचा अवतार होणार. माऊली काय सांगणार, गीता, गीता सांगते, गीता ज्ञान सांगते, भगवंत सांगते. काय सांगतं, या संसारामध्ये कसं जगावं, कसं जगावं, कसं राहावं, या ठिकाणी गीता सांगते. बघा प्रज्ञा होईला सोपान, सदाशिव होईला निवृत्ती पूर्ण, आधी माया होईल मुक्ता जाण, अवतर नाही मांडारी. ब्रह्मा होणार, ब्रह्म सोपान देव कोण होणार, ब्रह्मामध्ये मिलित होणार, ब्रह्माचे ज्ञान सांगणार कोण, सोपान देव. सोपान काय म्हणतात, सदाशिव होणार. शंकर काय म्हणतात, निवृत्तीचा अवतार होणार. शंकराने अवतार परत घेतला, निवृत्तीने अवतार घेतला. आणि आदिमायेने काय केलं, मुक्ताबाईचा अवतार घेतला. आदिमाया शक्ती तुझी मुक्ताबाई आहे, आणि मुक्ताबाई या कलियुगामध्ये अवतार घेणार आहे. आयशे बोलिता वनमाळी, जय जयकार पेटली टाळी, दिवी पुष्टपुष्ट केले आनंदे निरजरा, मनते धन्य आजीचा दिन, आम्हा बरे तुम्हा जीवजन, आता मृत्यूमुखी अवतार घेऊन उद्धार करू आपला. देवाने पुष्टपुष्टी केली, धन्य धन्य आजचा दिवस. सर्व देव एका ठिकाणी आले आणि आपला कारभार सर्वांनी सांभाळलेला आहे. कर्मभूमीचे संकृत केले की स्वर्गलोकी सर्व वेचले, मागुती लोटणी दिलेले कर्मभूमी बोड देवाई. या मृत्यू लोकामध्ये जीवन जगताना कसं जगलं पाहिजे, मूर्खामध्ये म्हणणार आहे. कर्म भोग आणि प्रारब्ध तो कसा मरणार आहे, आपल्या आपल्या कर्माने जाणार आहे. आपण कर्म जर चांगलं केलं असेल तर आपल्याला मरण चांगलं येईल. आयुष्य चांगलं जगायचं असेल, कर्मच करायचं असेल तर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करावं लागणार आहे, भक्ती करावं लागणार आहे. आयुष्य आपल्याला चांगलं घालवायचं असेल, या मृत्यू लोकामध्ये एकच उपाय आहे, रामकृष्ण हरी हा मंत्र. रामकृष्ण हरी मंत्र, पांडुरंगाचा मंत्र, याच ठिकाणी आपल्याला करायचं आहे. मृत्यू रोखी जोडता हरिचरण, मृत्यू रोखी जोडते वैकुंठ भाऊला, येथे जन्मता हरी कीर्तना सदावणी पडे सर्वांच्या. या जीवनामध्ये आयुष्यामध्ये मृत्यू लोक निर्माण केलं, आणि या मृत्यू लोकांमध्ये भगवंताचं नाव आठवावं. ज्याला मृत्यूचा काळ जवळ आला, अंथरुणावर पडला, शरीर साथ देत नाही, मग देवाचं नाव करत नाही, मग घरच्या माणसं म्हणा बाबा देवाला जावा, भक्ती करा, आणि माझ्या माणसाला चांगलं बरं वाटू दे बाबा, हे पांडुरंगा माझा माणूस घरात बसलेला आहे, तर चांगलं आयुष्य चांगलं होऊ दे, तर शरीर चांगलं होऊ दे, तर बरं वाटू दे.
आठवण करून द्यायची कोणाला भक्ताला, इथं देऊळ आहे, इथं तुम्ही देवळात जावा, भक्तीचा मार्ग करा. आणि मृत्यू लोकांमध्ये जर मनुष्य गेला आणि त्या वैकुंठ भवनामध्ये सुद्धा भगवंत थांबला. शंकराने अवतार घेतला कुठं? मशानभूमीमध्ये. आणि मशानभूमीमध्ये कोण असेल तर शंकराचं गण आहे. वेताळ, गंधर्व, राक्षस, भूत, पिशाच, योनी या पंचकोशामध्ये असणारं शंकराचं गण या मशानभूमीमध्ये थांबलेलं आहे. का? मशानभूमीमध्ये आलेलं आहे. आणि त्या मशानभूमीमध्ये येऊन त्याचं दर्शन घ्यायचं. कोणी घेतं? मानवाच्या रूपामध्ये. भगवंत कुठं थांबला? मशानभूमीमध्ये थांबला. माझा भक्त आलाय, माझा जीवाचा जीवलग आला आणि मग मी त्याच्या आत्म्यामध्ये जाणार. देवात्मा, परमात्मा, जीवात्मा, प्रत्येकात 3 आत्मे आहेत. आपण जर म्हटलं आपल्या शरीरामध्ये एक आत्मा आहे, तो आत्मा आपला झाला. दुसऱ्याचा जीवात्मा म्हणजे दुसऱ्याच्या आत्मामध्ये तो जीवात्मा. आणि शिवात्मा, शिवात्मा म्हणजे तो सगळ्यापेक्षा वेगळा, माणसाहून वेगळा, देवापेक्षाही वेगळा. तो आत्मा कुठं जातो? मशानभूमीमध्ये जातो. त्याला म्हणतात शिवात्मा. तो शिवापाशी गेला आणि तो शिव कुठे गेला? मशानभूमीमध्ये गेला. आणि तो मशानभूमीमध्ये कोण थांबला? शंकर थांबला. आणि शिवाची जडलेली समाधी विठ्ठलाच्या जडलेली समाधी. या जीवाला आपल्याला बोलवलं म्हणून भगवंत म्हणतात मशानभूमीमध्ये सुद्धा अवतार शंकराने घेतलेला आहे. म्हणून कर्मभूमीशी अवतार अवघे घेऊन निर्जर ऐसे बोलणे सत्वर सुरवर इंद्रपुरी गेले. सर्वांनी आपल्या बी कामं दिली आणि इंद्रभवनामध्ये देव गेलेले आहेत. आता करावा हा विश्वदार अवतार घेतला वैष्णवर त्याचे चरित्र सविस्तर ऐका सत्वरा नरोपणी. आता या ठिकाणी अवतार होणार आहे आणि तो अवतार या ठिकाणी पुढे बघा. वाल्मिकी पुराणे विकल्पा चित्तात आरुणे मदवंशी सलासन. वाईट कृत्य करून, वाईट वागून, पाप करून वाल्मिक ऋषी झाला. वाल्या कोणी होता? तो कोणी राम नाम म्हणता येत नव्हतं आणि मरा 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 शब्दाने राम तयार झाला. आणि राम म्हटल्याबरोबर त्याचा रामाच्या नाव घेतल्याबरोबर पाप धुवून गेलं. पापाची शक्ती ते देवाच्या नामामध्ये. जिथं ती रामकृष्ण आदिमंत्र म्हणला, राम नामाचा मंत्र घेतला की आपलं पाप धुवून जातं. रामकृष्ण आदिमंत्रामध्ये पापाचं नाश करण्याची ताकद या रामकृष्ण आदिमध्ये आहे. म्हणून वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि त्या वाल्यानं काय केलं की ग्रंथ तयार केला. राम जन्माच्या अगोदर या ठिकाणी ग्रंथ तयार केला आणि तो रामायण झाला, महाभारत झालं. आणि ते ग्रंथकार म्हणतात वाल्मिक ऋषीने काय केलं ते शांत चेतने पुढे ऐका. तरी भविष्य पुराणात सोय बोलिता की कलियुगामध्ये अवतार घेऊन बघतो आणि या कलियुगामध्ये अवतार घ्यायचा असेल तर भगवंताने प्रत्येकाच्या जन्मामध्ये जन्म घेतलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये माणूस आत्मा आहे आणि तो आत्मा प्रत्येकाला ज्ञान प्राप्त करून देणार आहे. आवडीचा चरित्र दावणी जडी स्वाधीना करते चक्रपाणी नाम महिमा प्रगट करुणी सिद्धांत ज्ञानी नेमुद्र होय. ते निज भक्त वैष्णवजन कोणता अवतार घेतील कोण त्याचे सविस्तर झाले कथन ते परेशान निज प्रती. ग्रंथकार काय म्हणतात? देवाने कोणता अवतार घेतला आणि कोणासाठी अवतार घेतला, कशासाठी अवतार घेतला आणि अवतार घेऊन देव काय करणार आहेत? ते देव असे करणार आहेत ज्या भक्तांचं रक्षण करणार आहेत, दुष्टाचा नाश करणार आहेत. आणि या कलियुगामध्ये माझे मनुष्याला भगवंताचं नाव घेतल्याशिवाय ताकद नाही, शरीर साथ देत नाही. ज्याला शरीर साथ देत नसेल अशा लोकांनी रामकृष्ण आणि मंत्र जप करावा. भगवंताचं नाव घेतल्याशिवाय तर उपाय नाही. कुठे पण जावा तुम्हाला भगवंताचं नाव घ्यावं लागेल. संसारामध्ये आयुष्य गेलं वाया तरी आपलं आयुष्य राहिलेलं आयुष्य या भगवंताच्या चरणी जाऊन ग्रंथकारामध्ये ग्रंथ ऐकावा. ग्रंथ ऐकल्यामुळे ज्ञान प्राप्त होतं.
ग्रंथ ऐकल्यावर बुद्धी प्राप्त होते आणि ग्रंथ ऐकल्यामुळं आपल्याला अज्ञानपणा आपल्याला नाही समजत. आपण कोण आहे, आपण कुठं चाललो आहे, आपण काय करणार आहे आणि आपल्याला कुठं जायचं आहे. मी कोण आहे, ओम सोम कोण, मी कोण आहे. आपल्याला जीवनामध्ये आपल्या शरीराला आपल्याला आयुष्य आहे तोपर्यंत भगवंताचं नाव घेता येतं तेवढं घ्यावं. जेवढं जगाला ज्ञान शिकवता येतील तेवढं शिकवावं. जेवढी बुद्धी प्राप्त होतील तेवढं ज्ञान द्यावं. जे आपल्याला येते ते लोकांना सांगावं. यातच आपला आनंद आहे असं वाल्मिक ऋषीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढील अध्याय निरूपण. जय देवचरित्राचे पावन मैपती म्हणे अवधान संत सज्जनी मज द्यावे. षष्टी श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता सृष्टीला जगन्नाथ प्रेमल कथा भाविक भक्त प्रथमाध्याय समाप्त. बोला पंढरीका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. कथले प्राणी संपूर्ण त्याचा तुनकडे गहन आज्ञाजना कलियुगी तू जय दुर्पय अवतार घेऊनी जरी जनाचा उद्धार. ऐसे करुणी नमस्कार काशी घातला साष्टांग जगन्नाथ दासुदे जान निविदुरी ग्राम नामाभिधान ब्रह्मवंशी अवतारी पूर्ण. तेथे घेतला हा श्रीवासी ब्रह्मामध्ये उत्तम वर्ण चारी वर्णात मुख्य ब्राह्मण. तेथे तारागदा देवचंद्र पक्षी माझे जैसा खरेंद देव माझे इंद्र रेशी लेपले सर्वदा. बोला पंडितका श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. सुकर्ता वर्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशे दुराची कंठी जय माय जय देव जय पांगमूर्ती ओसी मंगलमूर्ती दर्शन मात्र मन कामना पूर्ण. चंदनाची कोटी कुमकुम केशरा हिरे जैसा मुकुट
मला मला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल 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 विठ्ठला हरी ओम विठ्ठला तुमची काय बरं बरं काय ते बरं चालेल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय नमः 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 शिवाय ओम नमः शिवाय